आणि 84 पाण्याचे टाके आहेत। या गडावरती 2 वर्ष पाऊस पडला नाही, पाणी टंचाई निर्माण होत नाही। कारण तुम्ही महाराजांच्या प्रत्येक गड किल्ल्यांवरती जा, तिथे पाण्याची व्यवस्था असते। मग याला गंगासागर का म्हणतात? राजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 मध्ये। तेव्हा राज्याभिषेकासाठी काशीवरून गागा भट्ट आले होत्या आणि त्यांनी 7 नद्यांचं पाणी आणलं होतं। पण राज्याभिषेक करून जे काय अर्ध पाणी राहिलं या तलावामध्ये सोडून दिलं, त्याला गंगासागर असं म्हणतात। मग याच्यावरती एक कविता आहे, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 सप्त समुद्रांचे पाणी, जल ही झाली तीर्थांची घर आणि नाव तयाचे गंगासागर। हे आजही पाणी रायगडावरती पिण्यासाठी वापरलं जातं, चांगलं पाणी, स्वच्छ पाणी। रायगडाच्या चारी बाजूला सह्याद्री पर्वत आहेत, पण गडाला कोणताही पर्वत कनेक्टेड नाही आहे। जर का आपण खालून पाहिले ना, वरती डोंगर दिसतो इथे, पण गडावरती आल्यानंतर समजतं की 1200 एकरचा पठार आहे। या रायगडावरून आपण 8 किल्ले पाहू शकतो, पण वातावरण क्लिअर पाहिजे। तोरणा, राजगड, प्रतापगड, महाबलेश्वर, मकरंदगड, सोनगड, मानगड आणि लिंगाणा दिसतो। आता ढगाळ वातावरण नाही पाहू शकत। तुम्ही गडावरती येताना पायी चढून वरती आलात, तुम्ही गडाचा मेन गेट पाहिला, मुख्य दरवाजा प्रत्येकाने, त्या दरवाजाचं नाव आहे महादरवाजा। पण जर का तो गडाचा मेन गेट होता, जर का तो गडाचा दरवाजा बंद झाला की खालची लोक खाली आणि वरची लोक वरती। महाराजांच्या प्रत्येक गड किल्ल्यांना 2 दरवाजे असतात, समोरून शत्रू आला तर मागून निघता आला पाहिजे। तसं रायगडाच्या दक्षिण बाजूला सुद्धा एक दरवाजा आहे, त्या दरवाजाचं नाव आहे वाघ दरवाजा। तर तो गडाचा महादरवाजा मेन गेट होता, पण महादरवाजाच्या उजव्या साईडला समोर तीच टेकडी आहे, ते खडं खोदल्यासारखं वाटतोय का तुम्हाला, ब्लॅक कलरचा, त्या झाडीमध्ये, त्याच्याही पुढं आणखी खाली उतरावं लागतं आणि तिथे एक बुरुज आहे, जाऊन येऊन इथून 1.5 तास लागतो। त्या बुरुजाचं नाव आहे हिरकणी बुरुज। तुम्हाला स्टोरी माहीत आहे ना, त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती, महाराजांनी खालून दूध वरती मागितलं होतं। गावातल्या सर्व महिला दूध विकण्यासाठी रायगडावरती आल्या होत्या। एक हिरा नावाची बाई सुद्धा गडावरती दूध घेऊन आली होती, पण हिराला दूध विकता विकता उशीर झाला, नगारे वाजले, गडाचे दरवाजे बंद झाले, म्हणून ती हिरा जो किल्ल्याचा मेन गेट आहे महादरवाजा, तिथे गेली। दरवाजा बंद झाला होता, तिथे पहारेकरी होते, चांगोजी काटकर किल्ल्याचे ठेकेदार होते। त्यांना विनंती करायला लागली, दरवाजा उघडा, माझं बाल पायथ्याशी रडत आहे। पण चांगोजी काटकर म्हणाले की बाई, आम्ही दरवाजा उघडणार नाही, तू महाराजांची परवानगी घेऊन ये। पण हिराला असं वाटलं की एवढ्या मोठ्या राजाकडे कशी जाणार, संपूर्ण रायगड फिरले, तिला कुठेही प्रवेश करता आला नाही। त्या टेकडीवरती गेली, तिथून ती खाली उतरली। ही महाराजांना बातमी समजली, महाराजांना आनंद झाला, राजाने तिला साडी चोली बक्षिसे दिली, तिची खणा नारळाने ओटी भरली। नंतर महाराज हिराला म्हटले, हिरा, तू त्यावेळी उतरताना रात्रीची उतरलीस, पण आता दिवसा उतरून दाखव। पण हिरा म्हणाली की मला उतरताना तेव्हा पायथ्याला माझं बाल रडताना दिसत होतं, म्हणून मी उतरले। आता डोंगर दिसतोय, दरी दिसते, भीती वाटते, आता उतरता येणार नाही। मग महाराजांच्या लक्षात आलं की तिथून एक बाई गेली, ते शत्रू सहज वरती येईल। तिथे 20 फुटाचा डोंगर कट केला, तटबंदी केली आणि तिथे एक बुरुज बांधला। बुरुज म्हणजे पहारा, जिथे आपण पहारा लावतो ते त्याला बुरुज म्हणतात। मग त्या बुरुजाला हिरावरून हिरकणी बुरुज असं नाव दिलं। आपल्याला प्रश्न पडतो की गडाचं आता आपण एवढं बांधकाम पाहणार आहे, हे दगड कुठून आणले असतील? विचार केला तर खालून काही लोक गडावरती दगड आणू शकत नव्हते। म्हणजे पूर्वी रायगडावरती टाकी तलावांमध्ये खोदकाम केलं जायचं, यामधले काही दगड निघाले की गडाचं बांधकाम करायचे, उतरत्या भागाला तटबंदी बांधायचे, तलाव निर्माण व्हायचं। आता आपण म्हणतो थोडक्यात पाणी अडवा आणि पाणी जिरवा, ही योजना तेव्हापासूनच राबवली गेली। समोर तुम्हाला 2 टावर दिसतात का? आता आपण तिथे जाणार आहे, पण दिसतात ना समोरून, हा एक ते लोखंड लावले बघा, त्याच्या इकडचं इकडचं हे बुरुज, हे सप्तमंडवर येतात, 7 मजली उंच होते राण्यांना हवेशीर बसण्यासाठी। याचं दुसरं एक कारण होतं की समजा खालून शत्रू येत असला तर थोडक्यात टेहलणी बुरुज होतं। ही गडाची पुढची बाजू आहे, तेव्हाचे राजे किल्ल्याची शोभा वाढवण्यासाठी असे बुरुज बांधायचे।